नमस्कार. आज आपण नफा तोटा या घटकावर नवोदय, स्कॉलरशिप, पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षेमध्ये कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारतात आणि त्याला कोणत्या पद्धतीने सोडवायचं यावर चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपण काही प्रश्न घेऊन ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचं यावर विचार करणार आहे. तर चला तर वेळ न दवडता आपण एक एक प्रश्न घेऊया, म्हणजे आपल्या लक्षात येईल आपण कोणत्या पद्धतीनं त्या घटकाकडे पाहणार आहोत. तर आपल्यासमोर पहिला प्रश्न आहे. एका फळवाल्याने 144 रुपये डझन याप्रमाणे 144 रुपये डझन याप्रमाणे 10 डझन आंबे खरेदी केलेले आहे. नंतर त्याने 10 आंब्याची एक पेटी याप्रमाणे 150 रुपयाला एक पेटी विकलेला आहे. तर त्याला एकूण किती नफा झाला, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर आपल्याला सुरुवातीला काय दिलं आणि काय काढायचं ते समजून घेऊया. अगोदर आपल्याला इथं खरेदी किंमत किती आहे ते काढून घ्यावं लागेल. खरेदी किंमतीचा जर आपण विचार केला तर 144 रुपये डझन याप्रमाणे 10 डझन म्हणजे खरेदी किंमत झालं 144 गुणिले 10 बरोबर 1440 रुपयाचा खरेदी किंमत झालेला आहे. त्यानंतर विकताना काय केलं आहे तर त्याने कितीला विकलं ते काढताना आपल्याला इतर लक्षात घ्यावं लागेल. 10 आंब्याची एक पेटी म्हणजे आपल्याकडे किती आंबे होते, 10 डझन आंबे होते. म्हणजे आपल्याकडे होते आंबे 120. 10 डझन म्हणजे एका डझनमध्ये 12. 12 गुणिले 10 बरोबर 120. आणि पेटी कितीचं तयार केलं आहे, 10चे म्हणजे एकूण पेट्या तयार झालेल्या आहेत 12. आणि एक पेटी 150 रुपयाला विकलेला आहे. म्हणजे आपल्याला 150 गुणिले 12 म्हणजेच किती, 12 शून्य शून्य, 12 पंचे 60ला शून्य, चला 6, 12 एक 12 आणि 6 18 म्हणजे त्याची विक्री किंमत झालेली आहे 1800. आता आपल्याला माहिती आहे नफा काढायचा आहे. नफा म्हणजे विक्री किंमत वजा खरेदी किंमत. 1800मधून आपल्याला 1440 घालायचं. 1800मधून 1000ला 1000 घालवा राहिले 800. 800मधून 400 घालवा राहिले 400. 400मधून 40 घालवा राहिले 360. म्हणजे त्याला एकूण नफा 360 रुपयाचा झालेला आहे. तर आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, 360. त्याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 आहे. रमेशने एक आंब्याची पेटी 250 रुपयांना विकत घेऊन, म्हणजे विकत घेऊन याचा अर्थ काय झाला, खरेदी किंमत आहे 2250 रुपये. खरेदी किंमत आहे 2250 रुपये. ती 500 रुपयात तोट्यानं विकलेलं आहे. आता बघा, खरेदी किंमत जर ही असेल, टोटल आपण याला खरेदी किंमत जर म्हणलं, ह्या पूर्ण बोलाला खरेदी किंमत, तोटा झाला म्हणजे विक्री किंमत हा खरेदी किंमतपेक्षा लहान आहे, इथूनच त्याचे हे झालेलं. तर विक्री किंमत किती, म्हणजे जेवढा तोटा झाला आहे ते काढून टाकलं की राहिलेलं काय असणार आहे, विक्री किंमत असणार आहे. म्हणून 2250मधून आपल्याला 500 वजा करावे लागते. म्हणजे शून्याला शून्य, 5ला 5, 12तून 5 गेले तर 7, ह्याच्याला 1, 2तून 1 गेल्यावर 1, म्हणजे 1750 रुपयाला त्यांनी ती विकली असेल तरच त्याला 500 रुपयाचा तोटा होईल. म्हणून उत्तर आहे 1750, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हा आपला उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. विकासने त्याची सायकल 20% तोटा घेऊन 2600 रुपयाला विकलेला आहे. इथं आपल्याला कन्सिडर करायचं आहे. समजा त्यांनी 100 रुपयाला जर घेतले असेल तर त्यांनी 100 रुपयाला जर घेतले असेल तर तो विकतो कितीला, 20% तोटा म्हणजे 100ला 20 कमी, म्हणजे 80 रुपयाला तो विकेल. पण इथं त्यांनी 2600 रुपयाला विकलेले आहे. तर विक्री किंमतीच्या खाली विक्री किंमत लिहा. 2600 रुपयाला जर विकली असेल तर त्याने कितीला खरेदी केली असेल. तर इथं आपल्याला सरळ करायचं आहे तिरकस गुणाकार. म्हणजे काय होईल, 2600 गुणिले 100 भागिले 80. 2600 गुणिले 100 भागिले 80. समजा याच्यातलं 1 शून्य, याच्याचं 1 शून्याबरोबर कटलेला आहे. हा 10 इथंच ठेवा. 8 1 8, 8 3
24, 2 राहिले, 8 2 16, 8 पंचे 40, याच्यातला 1 गुणिले 10 म्हणजे 1 शून्य वाढवा म्हणजे 3250 रुपयाला त्यांनी ते खरेदी केलेली असेल. म्हणून खरेदी किंमत आहे 3250. म्हणजे आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर 1, 3250. पुढचा प्रश्न काय बघा. पुढचा प्रश्न आहे, एक वस्तू 1596 रुपयाला विकल्यामुळे, इथं बघा थोडंसं कंडिशन वेगळं झालेलं आहे. एक वस्तू 1596 रुपयांना विकल्यामुळे खरेदी किमतीच्या 1/7 तोटा होतो. आता पुन्हा तसंच करायचं. इथं आपल्याला समजा खरेदी किंमत आहे, हा जो पूर्ण आहे याला आपण 100% पकडूया खरेदी किंमत. आता विकल्यामुळे तोटा झाला आहे. तोटा झाला याचा अर्थ ते खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत लहान असणार आहे, ह्याच्यातलंच गेलं आहे. आणि इथला जो भाग आहे तो आहे 1/7. समजा हा एकूण भाग आहेत 7, त्याच्यातला 1 भाग हा तोटा आहे. म्हणजे राहिलेले भाग किती आहेत? 6 भाग आहेत. याचा अर्थ काय झाला? 6 भाग म्हणजे विक्री किंमत झालेली आहे. तर आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. खरेदी किंमतीचे सगळे भाग किती आहेत? एकूण 7 आहेत. मग आपण काय करूया, 1 भाग बरोबर किती ते काढूया. म्हणजे 1596चा हे 6 भाग आहेत. मग 1 भाग काढायला भागिले 6. खरेदी किंमत म्हणजे एकूण किती भाग आहेत? 7. म्हणून खरेदी किंमती म्हणजे गुणिले 7. अशा पद्धतीनं सोडवावा लागेल. हा स्ट्रक्चर लक्षात ठेवा. इथं तोटा झालेला आहे. तोटा हा 1 भाग आहे. एकूण भाग आहेत 7. म्हणजे राहिलेले 6 भाग हे विक्री आहे आणि हा तोटा, आणि एकूण 7 भाग मिळून हे काय? खरेदी किंमत आहे. मग आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. मग 1 भाग काढताना आपल्याला 1596 हे 6 भाग आहेत, तर 1 भाग काढताना 1596 भागिले 6 करावा लागेल आणि 7 भाग काढायचे आहेत म्हणून गुणिले 7. आता भाग उडवून टाका. 6 1 6, 6 2 12, किती राहिले? 3 राहिले. 6 6 36, 6 6 36, म्हणजे इथं आलेले 266 गुणिले 7 करायचे. 6 7 42ला 2, हातच्याला 4, 7 7 42, 42 आणि 4 46ला 6, हातच्याला 4, 7 2 14, 14 आणि 4 18, म्हणजे आपल्याला खरेदी किंमत भेटेल 1862 रुपयाचा खरेदी किंमत भेटेल. म्हणजे आपला उत्तर असेल 1862. कुठं आहे बघा? ऑप्शन नंबर 4, 1862 हे आपलं उत्तर असेल. तर चला तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 5 आहे, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असल्यास काय होतं? खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर जास्त असेल तर काय होतं? नफा, तोटा? नफा ना तोटा सांगता येत नाही. नेहमी नफा कधी होईल? विक्री किंमत जर जास्त असेल तर आपल्याला डेफिनेटली नफा होणार आहे. म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. इथं आपल्याला पर्याय क्रमांक 1 नफा हा आपला उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, 32% नफा घेऊन, म्हणजे इथं शेकडा नफा दिलेला आहे 32%. 32% आपला शेकडा नफा दिलेला आहे. तर ती एक वस्तू आहे. ती वस्तू आपल्याला 1914ला विकलेली आहे, म्हणजे विक्री किंमत दिलेली आहे. तर आपल्याला काढायचं आहे खरेदी किंमत किती असेल. तर आपण खरेदी किंमती काढण्यासाठी काय करूया, शेकडा नफा आणि शेकडा तोटा या सूत्रात न जाता आपण इथं कन्सेप्टवर जाऊया. जर 32% ह्याचाच अर्थ आहे 100ला 32 रुपये. जर माझी खरेदी किंमत जर 100 असेल, खरेदी किंमत जर 100 असेल तर मला त्याच्यावर 32 रुपये नफा, म्हणजे विक्री किंमत होईल 132 रुपये. विक्री किंमत होईल 132 रुपये. तर इथं विक्री किंमत दिलं तर विक्री किंमतीच्या खाली विक्री किंमत लिहा. विक्री किंमत दिलेलं 1914. तर खरेदी किंमत किती असेल ते काढायचे, त्याला मानूया आपण x. तर इथं काय करायचं आपल्याला? तिरकस गुणाकार करायचा आहे. तिरकस गुणाकार केल्यावर x बरोबर होईल. नेहमी लक्षात ठेवायचं आहे x बरोबर खरेदी किंमत काय असेल ती x बरोबर काढताना xच्या समोर जो असेल तो होईल डायरेक्ट 132 छेदात येईल आणि राहिलेल्या दोघांचा गुणाकार होईल. म्हणजे इथं होईल 100 गुणिले 1914 आणि ह्याला आपल्याला भाग देऊन संक्षिप्त रूप द्यायचं आहे. साधारणतः कितीनं भाग जाईल बघा? 5 आणि 1 6 आणि समसंख्या आहे म्हणजे 6नं भाग जाईल. म्हणजे 6 2
12 आणि 1 राहिला, 6 दोन्ही 12, ह्याला पण 6 भाग द्या, 6 त्रिक 18, 1 राहिलेलं आहे, 6 1 6, 5 राहिलेले आहेत, 6 9 54. इथं अशा पद्धतीनं भाग जाईल. इथं साधारणतः 11 भाग देऊया, 11 दोन्ही 22, इथं पण भाग देऊया, 11 दोन्ही 22, किती राहिलेले आहेत बघा, 9 राहिलेले, 11 9 99. इथं बे 1 बे, इथं 100 आहे, बे 50 100 होईल. म्हणजे इथं आपल्याकडं राहिलेलं आहे 50 गुणिले 29, म्हणजे आपल्याकडं आहे 29 गुणिले 50 करायचं आहे. आता 1 शून्याला 1 शून्य देऊन टाका, 9 5 45ला 5, 4 4, 5 दोन्ही 10, 4 14, म्हणजे आपल्याला खरेदी किंमत येईल 1450. म्हणजे आपल्याकडं बघा ऑप्शन नंबर 3 1450 हा आपला उत्तर असेल. म्हणून बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी किंवा ऑप्शनला. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे लगेच वळूया. पुढचा प्रश्न आहे 21 रुपये प्रति नग याप्रमाणे 38 वह्या खरेदी केलेल्या आहेत. तर त्यावेळेला 133 रुपये नफा झालेला आहे. तर आपल्याला प्रत्येक वहीची खरेदी किंमत काढायची आहे. इथं काय करता येईल बघा, आपल्याला अगोदर विक्री किंमत काढून घेता येईल 21 गुणिले 38 करून. मग त्याच्यातून 133 रुपयाचा जो नफा झालेला आहे तो आपल्याला विक्री किंमतून वजा करावं लागेल आणि मग 38नं भागावं लागेल. मग आपल्याला प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत येईल. मग असं आपण न करता इथं आपण काय करूया, 133 रुपयाचा नफा झालेला आहे, ठीक आहे, 133 रुपयाचा नफा झालेला आहे. 133 रुपयाचा नफा किती वह्यावर झालेला आहे, 138 रुपये वह्यावर झालेला आहे. म्हणजे एका वहीला किती नफा झाला ते आपण इथं काढून घेऊया. इथं बघा 38 1 38, साधारणतः 30 त्रिक 90 आणि 8 त्रिक 24, म्हणजे 38 त्रिक 114, 114 आणि 33, म्हणजे आपल्याकडे राहिलेलं आहे 19. आता आपण पॉईंट देऊया, 190 होईल, म्हणजे 30 5 150 आणि 40, म्हणजे 38 5 190. म्हणजे प्रत्येक वहीवर आपल्याला 3.5 रुपयाचा नफा झालेला आहे. इथं प्रति नग विक्री किंमत दिलेलं आहे 21 रुपये, मग नफा झालेला आहे 3.5 रुपयाचा, म्हणजे 21 रुपयामधून 3.5 रुपये कमी करावे लागतील. म्हणजे आपल्याला प्रति नग वहीची खरेदी किंमत भेटेल. म्हणजे किती होईल, 21मधून 3 गेल्यावर 18, 18मधून अर्धा गेल्यावर 17.5, म्हणजे 17.5 हे आपलं असणार आहे प्रत्येक वहीची खरेदी किंमत. म्हणजेच काय, आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2, 17.5. चला तर आपण दुसरा प्रश्न बघूया. एक वस्तू 104 रुपयांना विकल्याने 60% नफा होतो. 60% नफा झालेला आहे. याचाच अर्थ काय, 100ला 60 रुपये नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. आता आपण साधारणतः अशाच पद्धतीने मांडूया. जर 100 रुपयाची खरेदी किंमत असेल, खरेदी किंमत जर 100 रुपये असेल तर 60% नफा, याचा अर्थ विक्री किंमत झाला 100ला 60 रुपये नफा, म्हणजे 160 रुपयाला त्याने विकलं असेल. पण इथं विक्री किंमत दिलेली आहे 104 रुपये. 104 रुपयाचं जर विक्री किंमत असेल तर खरेदी किंमत किती आहे, एक्स आहे. तर आपल्याला इथं माहीत आहे काय करायचं आहे, एक्सची किंमत काढत असताना एक्स बरोबर ह्या दोघांचा तिरकस गुणाकार होईल, 104 गुणिले 100, आणि छेदात मात्र नेहमी एक्सच्या पुढं जो आहे तोच येईल, म्हणजे 160. आता इथं शून्याला शून्य जाईल. इथं बे 5 10, बे 8 16, 8 1 8, 8 1 8, 2 राहिले, 8 त्रिक 24. मग इथं आपल्याकडं आहे 13 गुणिले 5, म्हणजे 13 5 65. तर खरेदी किंमत असेल 65 रुपये. तर आपण आपल्याला आहे पर्याय नंबर 2
खरेदी किंमत 65 रुपये. चला तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे बघा. सूरजने 60 रुपयाला वस्तू खरेदी करून, म्हणजे खरेदी किंमत आहे 60 रुपये, तिच्यावर त्याने 20 रुपये दुरुस्तीचा खर्च केला. इथं आपण एक लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला दुरुस्तीचा खर्च येतो किंवा वाहतुकीचा खर्च येतो ते आपल्याला खरेदी किमतीमध्येच पकडायचा आहे. याचा अर्थ काय झाला, इथं खरेदी किंमत बरोबर झालेलं आहे 80 रुपये. खरेदी किंमत बरोबर 80 रुपये. खरेदीचा किंमत झालेली आहे 80 रुपये. खरेदी किंमत बरोबर 80 रुपये. त्यानंतर काय केलं त्यांनी, ती वस्तू 100 रुपयाला विकलेली आहे. म्हणजे विक्री किंमत किती आहे, विक्री किंमत बरोबर, अगदी सोपं गणित आहे, 100 रुपये. मग आता खरेदीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणजे नफा झालेला आहे. किती रुपयाचा नफा झालेला आहे, 20 रुपयाचा नफा झालेला आहे. नफा बरोबर 20 रुपयाचा झालेला आहे. तर आपल्याला विचारलं काय बघा, शेकडा नफा. आता शेकडा नफा करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे, खरेदी किंमत हा मेन आहे. खरेदी किंमतीच्या तुलनेत आपल्याला करायचं, कितीचं खरेदी केली होती आपण, 80 रुपयाच्या खरेदीवर नफा किती झाला आहे, 20 रुपयाचा नफा झाला आहे. तर शेकडा नफा म्हणजे 100ला किती गुणिले 100. का बघा, शून्याला शून्य, शून्याला शून्य, बे एक बे, बेचोक 8, 4 एक 4, 4 दोन्ही 8, 2 राहिले, 4 पंचे 20, म्हणजे 25% आपल्याला नफा झालेला आहे. तर उत्तर येईल ऑप्शन नंबर 2, 25%. अशा पद्धतीने त्याला सोडवायचं आहे. शेकडा नफा, शेकडा तोटा हे नेहमी खरेदी किमतीला अनुसार नसतात. त्या पद्धतीनं आपल्याला ते टॅकल करायचे. आता पुढचा प्रश्न आहे बघा. प्रत्येकी 7.5 रुपयाप्रमाणे 3 डझन चेंडू खरेदी केलेले आहे. त्याची विक्रीतून 54 रुपये नफा झाल्यास प्रत्येक चेंडूची विक्री किंमत किती. आता अगोदर आपल्याला प्रत्येक चेंडूची खरेदी किंमत दिलेली आहे. आपण मागे एक उदाहरण सोडवलेलं आहे, त्याच पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. सेम मागच्या उदाहरणाप्रमाणेच आपल्याला करायचं आहे. हां, आता किती डझन आहेत, 3 डझन. 3 डझन म्हणजे किती, 12 त्रिक 36. 36 चेंडू आपण खरेदी केलेला आहे. 36 चेंडूला आपल्याला नफा किती झालेला आहे, 36 चेंडूला आपल्याला नफा झालेला आहे 54 रुपये नफा झालेला आहे. तर एका चेंडूला किती नफा झाला, या पद्धतीनं आपल्याला मांडून घ्यायचं आहे. 36 रुपयाचं काय झालेलं बघा, इथं 54 रुपयाचा नफा आहे. 54 रुपयाचा नफा किती वस्तूवर झालेला आहे, 3 डझन म्हणजे 12 त्रिक 36. मग एक वस्तूवर किती नफा झाला ते आपल्याला काढायचं आहे. आता साधारणतः बघा, 18 दोन्ही 36, 18 त्रिक 54, बे एक बे, बे एक बे, एक राहिला, पॉईंट दिलं, बे पंचे 10, म्हणजे 1.5 रुपयाचा नफा झालेला आहे. आता इथं आपल्याला खरेदी किंमत दिलेली आहे एका वस्तूची 7.5 रुपये, आणि त्याच्यात आपल्याला 1.5 रुपये नफा मिळवायचा म्हणजे विक्री किंमत भेटेल. म्हणजे 7.5 आणि अर्धा 8, 8 आणि 1 9, म्हणजे 9 रुपयाचा विक्री किंमत झालेला आहे. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर 2, 9 रुपये. 9 रुपये. अशा पद्धतीनं आपल्याला हे सोडवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. रामने 86,050 रुपयाला एक मोटरसायकल विकत घेतली व नंतर ती गाडी 3,850 रुपये तोट्याने विकली, तर त्या गाडीची विक्री किंमत किती. समजा ही पूर्ण खरेदी किंमत आहे. खरेदी किंमत, तोटा झालं म्हणजे काय झालं आहे, खरेदी किमतीपेक्षा कमीनं विकलेलं आहे. जेवढा तोटा झाला तेवढ्यानं कमीनं विकलेलं आहे. याचाच अर्थ झाला खरेदी किमतीमधून जर आपण तोटा वजा केलं तर आपल्याला भेटेल विक्री किंमत. म्हणून इथं काय करायचं आहे, 86,050 याच्यातून फक्त वजा करायचं आहे 38,50.
तर किती येईल बघा, शून्याशी शून्य, शून्याशी 5 आणि 5मधून 5 गेले 0, 10तून 8 गेले 2, चला 1, 6तून 4 गेले 2, 8शी 8. मग त्यांनी 82,200 रुपयाला ते विकलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर 3, 82,200. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे, दिनेशने विक्रीसाठी 4,000 रुपये किमतीच्या वस्तू आणल्या. 4,000 रुपये किमतीच्या वस्तू आणल्या विक्रीसाठी, म्हणजे त्याची खरेदी किंमत झालेली 4,000. त्या आणण्यासाठी त्यांनी 100 रुपये खर्च झाला. म्हणजे आपण मगाशीच बघितलं, त्याच्यावर केलेले खर्च, वाहतुकीचे खर्च हे सगळं खरेदी किमतीतच होईल. म्हणजे खरेदी किंमत बरोबर 4,100 झालेले आहे. तर ते वस्तू त्यांनी 500 रुपयाला विकलेले आहे. म्हणजे बघा, खरेदी किंमत आहे 4,100 आणि विक्री किंमत आहे 5,000. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे. म्हणजे इथंच काय झालेलं आहे, नफा झालेला आहे. म्हणजे किती रुपये नफा झालेला आहे, याच्यात 900 रुपयाचा नफा झालेला आहे. म्हणून आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर 2, 900 रुपये. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, सागरने 72 रुपये डझन, सागरने 72 रुपये डझनप्रमाणे 5 डझन आंबे खरेदी केलेले आहे. प्रत्येकी एक आंबा 8 रुपये या दराने सर्व आंबे विकले तर त्या व्यवहारात नफा झाला की तोटा? अशा पद्धतीने काढायचे. 5 डझन आंबे घेतलेले आहेत, 72 रुपये डझन याप्रमाणे. म्हणजे त्याची खरेदी किंमत झाली 72 गुणिले 5. 5 दोन्ही 10ला 0, आजच्याला 1, 7 दोन्ही 14 आणि 1 15. सॉरी, 5 दोन 10ला 0, आजच्याला 1, 7 5 35 आणि 1 36. म्हणजे 360 रुपये त्याचं झालेलं आहे खरेदी किंमत. आता 12 डझन आंबे म्हणजे किती आंबे, एकूण आंबे 12 गुणिले 5 डझन म्हणजे 12 गुणिले 5, 12 पंचे 60. त्याने 60 आंबे आणलेले आहेत. आणि एक आंबा कितीला विकलेला आहे, 8 रुपयाला. म्हणजे 60 आंब्याचे किती, 60 गुणिले 8, 8 0 0, 8 सांग 48. इथं बघा, त्याची विक्री किंमत झालेली आहे 480, खरेदी किंमत झालेली आहे 360. म्हणजे खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे. म्हणजे ह्या व्यवहारात त्याला काय झालेलं आहे, नफा झालेला आहे. 360 मध्ये 40 मिळवा 400 आणि हे 80, म्हणजे 120 रुपयाचा त्याला इथं नफा झालेला आहे. म्हणून आपल्याला आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2, 120 रुपये. आपण पुढं जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. रामाने 20 डाळिंब असलेली पेटी 180 रुपयाला विकत घेतली. म्हणजे खरेदी किंमत झालेला आहे 180 रुपये. या व्यवहारात तिला 60 रुपये नफा झालेला आहे. म्हणजे इथं विक्री किंमत झाली, याच्यात ते अधिक करावं लागेल. प्रत्येक डाळिंब किती रुपयाला विकायला हवे. म्हणजे एकूण विक्री किंमत झाली 180ची, खरेदी किंमत त्याच्यात झालेली नफा आहे 60 रुपये. म्हणजे 0, 14ला 4, आजच्याला 1, 240 रुपये. आणि एकूण नफा आहे, एकूण विक्री किंमत आहे. तर प्रत्येक कितीला विकायला पाहिजे, म्हणजे 20 डाळिंब विकायचे आहेत. म्हणजे 240 भागिले 20, 12 24, म्हणजे 12 रुपयाला एक डाळिंब विकायला पाहिजे. तर ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर मोहनने 10,250